हरि ओम्। अथ इदानीम् अहं कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयस्य अस्य कुलपतिरूपेण 10-11 दीक्षान्तघटिकोत्सवस्य आरम्भम् उद्घोषयितुं मान्यान् कुलाधिपतीन् प्रार्थये। मान्यानां कुलाधिपतीनाम् अनुमत्या 10-11 दीक्षान्तघटिकोत्सवं वयम् आरभामहे। वागर्ताविव सम्पृक्तौ वागर्तप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। नमः सभायै सभापतिभ्यश्च। क्रोधिसंवत्सरस्य ज्येष्ठशुक्ल अष्टमी भार्गववासरे शुभदिने अस्मिन् सम्पद्यमाने कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयस्य 10-11 समागतेभ्यः भवद्भ्यः सर्वेभ्यः हार्दं स्वागतं व्याहर्तुं नितान्तं हृष्यति मे चेतः। कर्नाटकराज्यस्य राज्यपालेभ्यः विश्वविद्यालयस्य अस्य कुलाधिपतिभ्यः मान्येभ्यः थावरचंद गेहलोट वर्येभ्यः कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयपक्षतः सर्वप्रथमं हार्दं स्वागतं व्याहरामि। कर्नाटकराज्यस्य उन्नतशिक्षणमन्त्रिभ्यः विश्वविद्यालयस्य अस्य सहकुलाधिपतिभ्यः डॉक्टर MC सुधाकरवर्येभ्यः शिक्षणक्षेत्रे कृतभूरिपरिश्रमेभ्यः अवसरे अस्मिन् स्वागतवचनानि वितनोमि। राष्ट्रप्रति प्रशस्त्या विभूषितेभ्यः विद्वत्तल्लज्जेभ्यः कविपुङ्गवेभ्यः बहुभाषाविशारदेभ्यः संस्कृत आङ्ग्ल कन्नड भाषासु प्राप्तलेखनपटुभ्यः भाषान्तर अक्षरमणि परिभूषितेभ्यः अध्ययन अध्यापन परीक्षणकुशलेभ्यः घटिकोत्सव भाषणं करिष्यमाणेभ्यः डॉक्टर HV नागराजराव वर्येभ्यः सुमनसा स्वागतकुसुमानि अर्पयामि। कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयेन प्रदास्यमान डीलिट् गौरवोपाधिना भूषयिष्यमाणेभ्यः गीर्वाणवाणि परिचरणचणेभ्यः अनितरसाधारणप्रतिभासम्पन्नेभ्यः आधुनिकसमाजे समानतत्त्वसिद्धान्तसम्प्रबोधकेभ्यः निरञ्जनप्रणवस्वरूपेभ्यः श्री श्री बसवमूर्तिमादार चन्नय्य स्वामिपादेभ्यः संस्कृतभाषाविशारदेभ्यः सुरभारती प्रसारकेभ्यः श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठा सद्गुरु श्री श्री दुंडेश्वर स्वामिपादेभ्यः श्रुतिसागरादि बिरुदाभूषितेभ्यः पल्लत्तड्का भाजिन शंकरनारायण भट्टवर्येभ्यः न्यायवेदान्तादिशास्त्र नदीष्णेभ्यः आचार्येभ्यः हरिदास भट्टवर्येभ्यः पूर्वोत्तर मीमांसा शास्त्र हृदयवेतृभ्यः आचार्येभ्यः हित्लल्ली अभिजन सूर्यनारायण भट्टवर्येभ्यः भारतीय ज्ञानपद्धतेः दुरन्दराभ्यः डॉक्टर गौरी महुलीकर वर्याभ्यः गौरवपूर्वकं नमोवाकं प्रशास्महे। कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयस्य कुलसचिवेभ्यः परीक्षा कुलसचिवेभ्यः वित्ताधिकारिभ्यः प्रशासनसमिति सदस्येभ्यः प्रशिक्षणसमिति सदस्येभ्यः कुलपतिचरेभ्यः अधिकारिभ्यः बोधक-बोधकेतर सन्दोहेभ्यः अतिथिभ्यः संस्कृतमहाविद्यालयानां पाठशालानां च प्रांशुपालेभ्यः अध्यापकेभ्यः च विद्यावाचस्पति विद्यावारिधि स्नातकपदवी भाग्भ्यः छात्रेभ्यः स्वर्णपदकादि प्रशस्तिभिः अलङ्करिष्यमाणेभ्यः अन्तेवासिभ्यः समागतेभ्यः सर्वेभ्यः अभ्यागतेभ्यः माध्यममित्रेभ्यश्च शुभसन्दर्भे अस्मिन् हार्दानि स्वागतवचनानि ब्रवीमि। Today we celebrate a momentous occasion. You, the graduates, stand on the cusp of a significant transition. You have poured years of dedication and perseverance into your studies, and today your hard work culminates in the receipt of your degrees. It is said, Sanskritam na kevalam bhasha api cha jeevotkarshini, which emphasizes that Sanskrit is not just a language but a media for the expression of all forms of knowledge. Keeping this mega vision that Sanskrit is the treasure trove of knowledge, the university has embarked on its 14 years of journey, being efficiently guided by former vice chancellors and office bearers. The university presently has 30 colleges, 650 pathshalas, 27 research centers affiliated to it across the state of Karnataka with 80,000 students. KSU has been accredited with NAC A grade in its first cycle and is complete as a university, procuring 12B status. It gives me immense pleasure to state that the students of the university
have backed the prestigious Vijaya Vaijayanti Award, which is given for excellence in Bharatiya Shastriya Spardha and is the most coveted award for Sanskrit students. Our students bagged 15 gold, 6 silver, 6 bronze medals, and 2 special prizes. As a run-up to this award, the university conducts state-level competition very rigorously that enthuses students to take part actively. We have initiated many outreach programs like rendering of Subhashita on radio and on social media, lecture series that have been giving the essence of ancient wisdom in an easy format to the masses are organized regularly. The university, in all its earnestness to bring knowledge that is in Sanskrit directly to the use of stakeholders, has designed and offers 19 certificate, 3 PG diploma, 3 diploma courses comprising 4,000 students. BSc Yogic Sciences, MSc Yoga Shastra, MSc Yoga Therapy and Counseling have been started. The university is committed to help the students grasp the Shastra and understand the nuances present in the tradition. To facilitate this, Vakyarthas have been conducted from time to time in the university. The Ministry of Ayush had assigned a program related to Countdown to Yoga Day 2024, which was conducted in Srirangapatna with over 1,000 participants. We collaborated with Ramakrishna Ashrama, Bangalore to host a seminar on Ramayana Chintana Saurabha, which was attended by 1,000 people. Professor K. Krishnamurthy, a pioneer in Alankara Shastra, hails from the state of Karnataka, and in order to honor his memory, a 2-day national level seminar was conducted by the university, which was well attended by the scholars from all over the country in collaboration with CSU. Annual Grantha Puraskara have been given to 10 authors from various branches of Sanskrit studies. Under the ambit of Bharatiya Bhasha Samiti, to propagate the learning of Sanskrit language, 10 one-day programs called Saralamanaka Samskritam were held at different destinations across the state. A seminar on Dhyaya Vakya was conducted at KSU to understand the vision statements of various organizations and their relevance in today's world. We have embarked on signing MOUs with different universities with the sole purpose of propagating Sanskrit and Indian knowledge systems. Dr. B.R. Ambedkar University, New Delhi, S. Vyasa University, Bangalore, Parul University, Baroda, Christu Jayanti Autonomous College, Bangalore, Central Sanskrit University, to name a few. Many workshops have been conducted for the benefit of students in subjects like Karakam, Dharmic Fitness, Scholarly Writing and Publishing, Decoding of Manuscripts for the Ayurveda Doctors, and others. Every year, Samskritotsava is celebrated on Shravana Paurnima with all gaiety. University has mobilized corporate social responsibility funds to plant 30,000 saplings in its upcoming campus at Magadi. State Bank of India has generously donated funds for saplings and for the maintenance of those saplings for the next 3 years. Prajna Vivekam Labhate Binnaihi Agamadarsanaihi, says Bhartrhari in Vakyapadiya. Interdisciplinary research is the need of the hour. New dimensions of knowledge can be unraveled by encouraging studies in Indian knowledge systems. The university has designed a value-added course with audiovisual presentation and has offered it to 2,886 students as a skill development program in Christu Jayanti College, and we are aiming at many more colleges very shortly. 10 new books are being published, and the journal of the university called Karnataka Samskrita Adhyayanam is circulated to Sanskrit universities and colleges across the country. The Affiliated College Teachers Association conducted a seminar called Upavedanam Upayogita at Melukote in collaboration with KSU. Secretary of UGC was the keynote speaker in this seminar. Placement cell has been established to give thrust towards the employability option for Sanskrit graduates and postgraduates. The university has conducted and participated in a number of walkathons, exhibitions, academic events, and conferences aiming at enhancing the spread of Sanskrit education. 10-day residential faculty development program was conducted for all the 500 plus teachers of grant in aid Patashalas from Directorate of Sanskrit Studies. The university is committed to the implementation of state education policy from this year onwards. All mandatory activities directed by Higher Education Council, Higher Education Department, and UGC, like Red Cross, NSS, have been conducted regularly.
Our faculty have successfully participated in many national and international conferences as keynote speakers. They have been nominated as members of Board of Studies, Board of Education, Board of Academics, Career Advancement Scheme boards, and many other academic bodies. Our teachers have been successful in getting projects from various prestigious institutions, to name a few. Consortium project, where we work with IIT Kharagpur, IIT Kanpur, IIT Mumbai, Indian Institute of Science Bengaluru, KSU, CDAC Bengaluru. This project is supported by Ministry of Electronics and Information Technology, and we have many other projects from Central Sanskrit University, Indian Council of Social Science Research, ICSSR, Indian Council of Philosophical Research, Sri Venkateshwara Vedic University, and so on. The university faculty train the aspiring students for different competitive exams like NET, SLET, and I'm very happy to share here that our students who have been trained by our faculty have come out in flying colors regularly. I would like to place on record the cooperation given by the teaching and the non-teaching staff of the university in all activities at all times. University has successfully used the Unified University and College Management System, the UUCMS portal, for all academic and administrative purposes. We are the first university to announce the result in UUCMS platform. We are the first university under Higher Education Department to launch the online question paper delivery system, OQPDS, module to the examination centers that are situated in the most remote and rural parts of the state. We are the first university to generate the financial bill through UUCMS, and 100% of students' academic data from 2021 onwards have been pushed to National Academic Depository, NAD. Dear scholars and students, the future of Sanskrit rests on your shoulders. Use your knowledge to inspire, educate, and illuminate the world. As we bid farewell, remember these parting words. Let your Sanskrit education be a springboard, not a conclusion. Go forth, equipped with the wisdom of the ages, and make your mark on the world. May your journey be filled with knowledge, purpose, and the unwavering spirit of Sanskrit. I sincerely hope KSU will reach greater heights in your future with the guidance from all the dignitaries here. It is a matter of absolute joy and honor to welcome each one of you once again to this momentous occasion of 10th and 11th convocation. Yavasthasyamti girayah saritascha mahitale tavat samskrita bhasheyam lokeshu prachalishyati. Shivaste santu pantanaha jayatu samskritam jayatu bharatam. अहम कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयस्य कुलपति रूपेण निरंतर सुरसरस्वती सेवारतान् विशिष्टान् विद्वत् पंचाननान् विश्वविद्यालयस्य अस्य डॉक्टर ऑफ लिटरेचर इति सम्मानोपाधिना विभूषयितुं मान्यानां कुलाधिपतीनां अनुमतिं सम्प्रार्थये। अनुमतम्। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। समाज सेवा धुरंधरान् श्री श्री बसवमूर्ति मादार चन्नय्य स्वामिनः उपस्थापयामहे। श्री श्री बसवमूर्ति मादार चन्नय्य स्वामिपादाः भारतीय ज्ञान परंपरायाः संस्कृत साहित्यस्य तत्वशास्त्रस्य च प्रसारे रक्षणे च अनवरतं प्रयतमानाः सनातनधर्मस्य महान्तं प्रचारं कृत्वा जनान् सन्मार्गे प्रेरितवन्तः। समानीव आकोतिः समाना हृदयानिवः इति श्रुतिमनुसृत्य एते सर्वसमाज समानता भावम् आनेतुं समाजस्य अभिवृद्ध्यर्थं निरन्तरं यतन्ते। स्वग्रामे मठमेकं निर्माय तत्र 10 संवत्सरेभ्यः ग्रामस्थयूनां कृते कृष्यादिक्षेत्रेषु सच्छिक्षां प्रादुः। कायकयोगे ज्ञानयोगे भक्तियोगे च नित्यनिरताः एते त्रिवेणी संगमवत् विराजन्ते। एतादृशानां समाजसेवा धुरन्धराणां समाजसेवाम् उपलक्ष्य डॉक्टर ऑफ लिटरेचर इति सन्मान उपाधिना एतान् सत्कृत्य आत्मानं धन्यं मन्यते कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः। संस्कृत भाषा अध्ययन अध्यापन लेखन प्रसारणादि विषये बद्धदीक्षां श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु श्री श्री दुण्डेश्वर स्वामिनः उपस्थापयामहे। 350-9 शततमे वत्सरे मे मासस्य प्रथमदिनाङ्के भुवमवतीर्णाः एते
अध्ययन तपोनिष्ठाः कमरीमठस्य सद्गुरुपीठे विराजन्ते। वेदान्तशास्त्रे कृतभूरि परिश्रमाः एते मराठी संस्कृत हिंदी भाषास्वपि कुशलाः। श्री सद्गुरु सिद्धलिंगेश्वर विजय लीला कल्पद्रुमः श्री सद्गुरु ब्रह्मलिंगेश्वर माहात्म्यम् इत्यादि ग्रंथान् एते लिखितवन्तः। गीर्वाणवाणी भाषणे अनितरसाधारण शुद्धायुता इमे समग्रे नंदेश्वराख्ये ग्रामे कृषिकेभ्यः गृहिणीभ्यः बालेभ्यः वृद्धेभ्यः वैद्येभ्यः अधिकारिभ्यश्च संस्कृत संभाषण दीक्षां प्रदाय तं ग्रामं संस्कृतग्रामम् अकार्षुः। एतेषां सुरसरस्वती सेवाम् उपलक्ष्य डॉक्टर ऑफ लिटरेचर इति उपाधिना सत्कृत्य आत्मानं धन्यं मन्यते कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः। वेद वेदांग वेदभाष्यादि विषयेषु निष्णातान् सलक्षण घनपाठिनः श्रीमतः शंकरनारायण भट्टवर्यान् उपस्थापयामहे। वेदमूर्ति पल्लत्तडक सुब्राय भट्टपुत्राः इमे सुधियः महालिंगशास्त्रिभ्यः मूलं वैद्यनाथ घनपाठिभ्यः क्रमं रामस्वामी शर्मभ्यः सलक्षण घनपाठं पंचापगेशशास्त्रिभ्यः वेदभाष्यञ्च अध्यगीषत। तिरुपति क्षेत्रे 32 धायनानि यावत् वेदपारायणमकुर्वन् स्वगृहे शतशश्छात्रान् अध्यजीगपन्। श्रुतिसागर घनालंकार वेद वेदांत तत्वनिधि हव्यकभूषण वेदांत विद्यानिधि इत्याद्युपाधिभूषितान् इमान् श्री रामचंद्रापुरमठस्य श्री श्री राघवेश्वर भारती स्वामिनः स्वर्ण अंगुलीयकेन अनुगृहीतवन्तः। वर्णक्रम विवेकः वेदो नित्यमधीयताम् इत्यादि ग्रंथकर्तारः दत्तपीठास्थान विद्वांसः एते क्रमपारायण घनपारायणादि बहुश्रमसाध्यकार्याणि समायोजयन् नित्यं वेदपुरुषसेवारतान् नेतान् डॉक्टर ऑफ लिटरेचर इति सम्मानोपाधिना सत्कृत्य आत्मानं धन्यं मन्यते असौ विश्वविद्यालयः। पूर्वमीमांसा काव्य व्याकरण वेदांत धर्मशास्त्र इतिहासादि शास्त्र निष्णातान् श्रीमतः सूर्यनारायण भट्टवर्यान् उपस्थापयामहे। अभिनव वराह मिहिराणां विदुषां नागेन्द्रभट्ट वर्याणां पुत्रत्वेन जनिं प्राप्य मैसूरु धारवाड़ तिरुपति इत्यादि स्थलेषु महाविद्यालय विश्वविद्यालयेषु मार्तंड दीक्षितादि विदुषां चरणकमलेषु उपविश्य पूर्वोत्तरमीमांसा प्राचीन न्यायादि शास्त्राण्यधीत्य विद्यावारिध्युपाधिं प्रापुः। नैकेषु महाविद्यालयेषु अध्यापन संशोधनरताः इमे वेदांत भारती ब्रह्मविद्या संस्थानयोः गौरवनिर्देशकरूपेण कार्यमकुर्वन् शैवागम पारावार पारीणाः एते कन्नड संस्कृत भाषयोः 40 जग्रन्थुः। शास्त्रगोष्ठीषु विद्वत्सभासु च आत्मानं व्यापारयन्तः अमी विद्वत्प्रपञ्चे विशिष्टां ख्यातिमाप्नुवन्। अध्ययन अध्यापन कुशलानां विद्वत्कुल ललामभूतानाम् एतेषां सरस्वती सेवाम् अभिलक्ष्य डॉक्टर ऑफ लिटरेचर इत्युपाधिना एतान् सत्कृत्य आत्मानं धन्यं मन्यते कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः। न्याय वेदांतादि सकलशास्त्र निष्णातान् महामहोपाध्यायान् आचार्यान् हरिदास भट्टवर्यान् उपस्थापयामहे। उडुपी मंडलस्य अद्यपाडिग्रामे जनिं प्राप्य श्री विश्वेशतीर्थ श्रीपादेभ्यः पूर्णप्रज्ञ विद्यापीठे न्याय वेदांतादि सकलशास्त्रेषु एते प्रागल्भ्यमापुः। पूर्णप्रज्ञ विद्यापीठे प्राचार्यरूपेण 10 वर्षेभ्यः सहस्राधिकान् छात्रान् शास्त्राणि बोधयामासुः। देशे सर्वत्र शास्त्र विद्वद्गोष्ठीषु स्वीयां विशिष्टां विद्वत्तां प्रकाश्य मूर्धन्यं स्थानमाप्नुवन्। पंचलक्षणी चित्रदीपिका तर्कसोपान तर्कसौरभादि ग्रंथान् व्यलिखन् महामहोपाध्यायः वादवाचस्पतिः वादपञ्चाननः इत्यादि बिरुदभूषिताः अधीतिबोध आचरण प्रचारण प्रवणाः इमे तत्वोद्योतादि ग्रंथानां संपादनं ब्रह्मसूत्र भाष्यादि ग्रंथानां कन्नड अनुवादञ्च अकार्षुः। एतेषां लेखन अध्यापन प्रवणता अनुष्ठान अनुष्ठापनादि पटिष्ठताम् अवगत्य डॉक्टर ऑफ लिटरेचर इत्युपाधिना सत्कृत्य आत्मानं धन्यं मन्यते कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः।
अहं भवतां समक्षं चतुस्सङ्ख्याकान् विदुषः उपस्थापयामि। एतैः विविधविषयेषु शोधप्रबन्धं समर्प्य स्वस्य डिलिट् विद्यावाचस्पतिः इत्याख्यस्य उपाधेः योग्यता सम्पादिता। तान् तत्तत् शास्त्रेषु डिलिट् विद्यावाचस्पतिः इति उपाधिप्रदानेन सभाजयितुम् अनुमतिं प्रार्थये। ओम अनुमतम। उपविशन्तु सर्वे। मान्यानां कुलाधिपतीनाम् आज्ञया अहं डीलिट् विद्यावाचस्पतिः इति उपाधिना भवतः सर्वान् सभाजये। अनुरुन्धे च भवन्तः आजीवनम् अस्य उपाधेः आत्मनः योग्यतां संवर्धयेयुः इति। इदानीं मान्यानां कुलाधिपतीनां कराभ्यां डिलिट् विद्यावाचस्पतिः इति उपाधिप्रदानं भविष्यति। डॉक्टर कान्तेशः के। ప్రొఫెసర్ PTGY సంపత్ కుమారాచార్యులు। ప్రొఫెసర్ నందా జయంతపురి। डॉक्टर बा सौम्य नारायणन। PhD विद्यावारिधिः इत्युपाध्यर्हाः छात्राः उत्तिष्ठन्तु। अहं भवतां समक्षं 44 संख्याकान् शोधविद्यार्थिनः उपस्थापयामि। एतैः छात्रैः विविधशास्त्रेषु शोधप्रबन्धं समर्प्य स्वस्य PhD विद्यावारिधिः इत्याख्यस्य उपाधेः योग्यता सम्पादिता। तान् तत्तत् शास्त्रेषु PhD विद्यावारिधिः इति उपाधिप्रदानेन सभाजयितुम् अनुमतिं प्रार्थये। ओम अनुमतम। मान्यानां कुलाधिपतीनाम् आज्ञया अहं PhD विद्यावारिधिः इति उपाधिना भवतः सर्वान् सभाजये। अनुरुन्धे च भवन्तः आजीवनम् अस्य उपाधेः आत्मनः योग्यतां संवर्धयेयुः इति। उपविशन्तु सर्वे। इदानीं मान्यानां कुलाधिपतीनां कराभ्यां 44 संख्याकेभ्यः शोधछात्रेभ्यः PhD विद्यावारिधिः इति उपाधिप्रदानं भविष्यति। KS कृष्णः, बंगारम्मा के, तेजस्विनी डी, नारायणस्वामी MS, नारायणस्वामी MS, स्वर्णदत्तः अनन्तः बहिर्वाडे, इडुपुगंडी पद्मजाराणी, सुशीलेन्द्र श्रीपाद गोगी, शिवानंदः लक्ष्मणः बणवी, जे श्रीनिवासः, शंभुनाथ भट्टः, वेदेश नागसंपिके,
जे सूर्यनारायणः दामोदरनारायणन् CN परमार विनोदकुमार मगन भाई शिवप्पः H श्रीनिधि S प्याटी गा पर्वतवर्धिनी विनयकुमारः सिद्धलिंगेश सालिमठ केवी सूर्यप्रकाशः हेमराजः NS सुवर्णा हेग्डे समीरः DS सावित्री पूजारी नागलिंगः संगप्पा मालेद प्रसन्नः SB शारदा सुसर्ला चंद्रमौलिः रघु बी राज DP अनंतः अच्युतः BS प्रवीण A कश्यप जीवन जगदीश कुलकर्णी वादिराजः KS R गौतम सिद्धप्प बसवंतप्प करेप्पगौळ कोट्रेशः BA कविता B सत्यनारायणः CT विजयकुमारी विष्णु हत्वार R आचार्य परीक्षाम् उत्तीर्णाः छात्राः उत्तिष्ठन्तु। अहं भवतां समक्षं 63,400 संख्यकान् छात्रान् उपस्थापयामि। एतैः छात्रैः वेदान्तन्यायादिशास्त्रेषु आचार्यपरीक्षाम् उत्तीर्य स्वस्य MA संस्कृतवेद आचार्य इत्याख्यस्य उपाधेः योग्यता सम्पादिता। तान् तत्तत् शास्त्रेषु स्नातकोत्तरोपाधि प्रधानेन सभाजयितुम् अनुमतिं प्रार्थये। ओम अनुमतम्। मान्यानां कुलाधिपतीनाम् आज्ञया अहं स्नातकोत्तरोपाधिना भवतः सर्वान् सभाजये। अनुरुन्धे च भवन्तः आजीवनम् अस्य उपाधेः आत्मनः योग्यतां संवर्धयेयुः इति। उपविशन्तु सर्वे। शास्त्रीपरीक्षाम् उत्तीर्णाः छात्राः उत्तिष्ठन्तु। अहं भवतां समक्षं 74,600 संख्यकान् छात्रान् उपस्थापयामि। एतैः छात्रैः वेदान्तन्यायादिशास्त्रेषु शास्त्रीपरीक्षाम् उत्तीर्य स्वस्य BA संस्कृतवेदशास्त्री इत्याख्यस्य उपाधेः योग्यता सम्पादिता। तान् तत्तत् शास्त्रेषु स्नातकोपाधि प्रधानेन सभाजयितुम् अनुमतिं प्रार्थये। ओम अनुपमम्। मान्यानां कुलाधिपतीनाम् आज्ञया अहं स्नातकोपाधिना भवतः सर्वान् सभाजये। अनुरुन्धे च भवन्तः आजीवनम् अस्य उपाधेः आत्मनः योग्यतां संवर्धयेयुः इति। उपविशन्तु सर्वे।
इदानीं मान्यानां कुलाधिपतीनां कराभ्यां स्वर्णपदकप्रदानं विविधाभिः संस्थाभिः संस्थापितेन धनराशिना धनराशिपुरस्कारश्च भविष्यति। दिव्यायन श्री कालभैरवेश्वर संस्कृत वेदागम महाविद्यालयः पद्मभूषण डॉक्टर बालगंगाधरनाथ स्वामी स्वर्णपदकम्। आत्मराम भट्ट के वेद विज्ञान शोध संस्थानम श्री गणपति सच्चिदानंद स्वामी स्वर्णपदकम, श्री सुयतीन्द्र तीर्थ स्वामी स्वर्णपदकम, दिवंगत श्री नंजुंड स्वामय्य स्वर्णपदकम। जे वासुदेव पूर्णप्रज्ञ विद्यापीठम श्री सुयतीन्द्र स्वामी स्वर्णपदकम, श्री विश्वेशतीर्थ स्वामी स्वर्णपदकम। गणेश वासुदेव जोगड़ेकर मेधा दक्षिणामूर्ति वेदभवन संस्कृत महाविद्यालयः श्री धर्मस्थल मंजुनाथ स्वामी स्वर्णपदकम, इन्फोसिस धनराशि पुरस्कारः। ब्रह्मभट्ट नचिकेत संजय कुमार श्री वेंकटरमण शास्त्री स्वर्णपदकम, सावित्री धनराशि पुरस्कारः। भोजराजः टी श्री वेंकटरमण शास्त्री दीक्षित स्वर्णपदकम, सावित्री धनराशि पुरस्कारः। PS राघवेन्द्रः पूर्णप्रज्ञ विद्यापीठम सत्यप्रमोदतीर्थ स्वर्णपदकम, राघवेन्द्र तीर्थ स्वामी स्वर्णपदकम। पल्लवी KS सर्वकारीय महाराज संस्कृत विद्यालयः विशिष्ट रामानुजाचार्य स्वर्णपदकम। विजयकुमारः KS शंकरविलास संस्कृत महाविद्यालयः गुरुशांत शास्त्री स्वर्णपदकम। आनंद कुमार PH राजराजेश्वरी संस्कृत महाविद्यालयः। वेंकट सुब्रह्मण्य AS सर्वकारीय संस्कृत महाविद्यालयः। श्रीनिवास R सर्वकारीय संस्कृत महाविद्यालयः, इन्फोसिस धनराशि पुरस्कारः। DV वीणाकुमारी कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालय स्वर्णपदकम। वैष्णवी विजयकुमार झलकीकर कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालय स्वर्णपदकम। जयराम MN कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालय स्वर्णपदकम। उषादेवी P कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालय स्वर्णपदकम। मालिनी R कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालय स्वर्णपदकम। दर्शना विनोद कामटे कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालय स्वर्णपदकम। सुषमा कामत कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालय स्वर्णपदकम। इन्फोसिस धनराशि पुरस्कारः। सुब्रह्मण्य पशुपति शास्त्री श्री राजराजेश्वरी संस्कृत महाविद्यालयः। महेश भट्टः श्री राजराजेश्वरी संस्कृत महाविद्यालयः। के बालसुब्रह्मण्यम श्री गुरुसार्वभौम वेद संस्कृत महाविद्यालयः। चैतन्यः S पडल्कर वेद विज्ञान शोध संस्थानम। यशस्विनी P श्री बसवेश्वर संस्कृत महाविद्यालयः। उमादेवी श्री बसवेश्वर संस्कृत महाविद्यालयः। प्रमीळा G श्री बसवेश्वर संस्कृत महाविद्यालयः। ऋतुजी गंगारेड्डी वेद विज्ञान शोध संस्थानम। ऐसिरी G राव वेद विज्ञान शोध संस्थानम। अक्षय पूजारी SMSP संस्कृत महाविद्यालयः। राधा VD श्री चामराजेन्द्र संस्कृत महाविद्यालयः। नागभूषण S श्री राजराजेश्वरी संस्कृत महाविद्यालयः रामानुज अय्यंगार शृंगारम धनराशि पुरस्कारः। रक्षित गौड़ा KR श्री चामराजेन्द्र संस्कृत महाविद्यालयः श्री नंजुंड स्वामय्य धनराशि पुरस्कारः। इडुपुगुंटि पद्मजाराणी कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः प्रोफेसर पद्माशेखर स्वर्णपदकम। हरिप्रसाद H श्री कालभैरवेश्वर संस्कृत वेदागम महाविद्यालयः पद्मभूषण डॉक्टर श्री बालगंगाधरनाथ स्वामी स्वर्णपदकम। श्रीकृष्ण गोस्वामी वेद विज्ञान शोध संस्थानम। गणपति सच्चिदानंद स्वामी स्वर्णपदकम, सुयतीन्द्र तीर्थ स्वामी स्वर्णपदकम धनराशि पुरस्कारश्च। वसुप्रदा आचार्यः SMSP संस्कृत महाविद्यालयः। सुब्रह्मण्य नारायण गांवकर श्री राजराजेश्वरी संस्कृत महाविद्यालयः। गगनदीप वेद विज्ञान शोध संस्थानम। अरविंद भट्ट C SMSP संस्कृत महाविद्यालयः श्री सत्यप्रमोद तीर्थ स्वामी स्वर्णपदकम, श्री राघवेन्द्र तीर्थ स्वामी स्वर्णपदकम। भास्कर R श्री चामराजेन्द्र संस्कृत महाविद्यालयः। रेवम्मा U श्री सिद्धलिंगेश्वर वेद संस्कृत महाविद्यालयः। अजित कुमार कृष्णाजी कुलकर्णी श्री राजराजेश्वरी संस्कृत महाविद्यालयः। इन्फोसिस धनराशि पुरस्कारः। हरीशः KG श्री चामराजेन्द्र संस्कृत महाविद्यालयः। होम्बुजा जैन मठ स्वर्णपदकम।
प्रवीण कुमार आर्यस श्री चामराजेंद्र संस्कृत महाविद्यालयः सुमंत केएन संस्कृत सर्वकारीय संस्कृत महाविद्यालयः मानसा हरीश कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालये स्वर्णपदकम् वासंती झड़कीकर कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालये स्वर्णपदकम् जस्विनी के कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालये स्वर्णपदकम् ज्योति उपाध्याय कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालये स्वर्णपदकम् वेदप्रिया आर कुलकर्णी कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालये स्वर्णपदकम् एम डी श्रीनिवासमूर्तिः कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः विश्वविद्यालये स्वर्णपदकम् शांतकुमारी पीबी कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयः गोविंदय्य पुट्टजायम स्वर्णपदकम् चन्नबसप्प एन श्री पतंजलि योगाध्ययन संस्कृत केंद्रम गोविंदय्य स्वर्णपदकम् संकर्षणा एस भारद्वाज सर्वकारीय संस्कृत महाविद्यालयः इन्फोसिस धनराशि पुरस्कारः संकल्प बालकृष्ण भट्टः श्री राजराजेश्वरी संस्कृत महाविद्यालयः आकाश भट्टके श्री चामराजेंद्र संस्कृत महाविद्यालयः चंद्रिका चरंतीमठ श्री चामराजेंद्र संस्कृत महाविद्यालयः श्वेता पीएस श्री शंकरविलास संस्कृत महाविद्यालयः सुजात मुरलीधर ओडेयर डीएस जेएसएस संस्कृत महाविद्यालयः सिंधु एचबी श्री शंकरविलास संस्कृत महाविद्यालयः महालक्ष्मी एम जेएसएस संस्कृत महाविद्यालयः कुमार परमेश्वर भट्टः सर्वकारीय महाराज संस्कृत महाविद्यालयः निखिता पेजेत्ताय एसएमएसपी संस्कृत महाविद्यालयः उडुपी दोड्डप्प गरिलावण्य श्री चामराजेंद्र संस्कृत महाविद्यालयः नागराज सुब्राय हेगडे श्री राजराजेश्वरी संस्कृत महाविद्यालयः उज्ज्वलः एस वेद विज्ञान शोध संस्थानम् अत मान्याः कुलपतयः स्नातकोपाधिविभूषितानां भवतां समेषां समावर्तनमङ्गलानुशासनं विधास्यन्ति। उत्तिष्ठन्तु सर्वे। सत्यं वद सत्यं वद धर्मं चर स्वाध्यायान्मा प्रमदः सत्यान्न प्रमदितव्यं धर्मान्न प्रमदितव्यं कुशलान्न प्रमदितव्यं भूत्यैन प्रमदितव्यं स्वाध्याय प्रवचनाभ्यां न प्रमदितव्यं देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यं मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव श्रद्धया देयम् अश्रद्धया देयं श्रिया देयं ह्रिया देयं भिया देयं संविदा देयं येष आदेशः येष उपदेशः येषा वेदोपनिषत् एतदनुशासनम् एवमुपासितव्यम् एवमुचैतदुपास्यम् पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। व्याकरण साहित्य शास्त्रयोः कृतभूरि परिश्रमः प्रोफेसर एच.वी. नागराजराव महोदयः संस्कृत सेवां नितरां समाचरितवन्तः राष्ट्रपतिना सभाजीताः वर्तमानकालिकेषु विद्वत् कविषु प्रमुखा एते मैसूरुनगरे प्राच्यविद्यासंशोधनालये नानाग्रन्थानां संशोधनम् अकुर्वन् USA तथा इस्रेल् इत्यादिषु बहुषु विश्वविद्यालयेषु अतिथि प्राध्यापकाः भूत्वा बहून् छात्रान् अध्यापयामासु। मैसूरुनगरस्य सुप्रसिद्धायाः सुधर्मपत्रिकायाः गौरवसम्पादकाः अपि एतेषां ऋणमुक्तिः निन्दस्तुतिशतकं सज्जनशतकं श्रीरामचन्द्रशतकं नामादयः शतकग्रन्थाः बहुमान्याः सन्ति। अलङ्कारसर्वस्य कन्नड अनुवादो अपि एतैराचरिताः। एतान् महाभागान् दीक्षान्तघटिकोत्सवभाषणार्थम् आह्वयामि।
अहं मुख्य अतिथिवर्यान् दीक्षान्तभाषणार्थं सादरं प्रार्थये। विद्याकैरवकौमुदीं श्रुतिशिरःसीमन्तमुक्तामणिं दारान् पद्मभुवस्त्रिलोकजननीं वन्दे गिरां देवतां यत्पादाब्जनमस्क्रियाः सुकृतिनां सारस्वतप्रक्रिया बीजन्यासभुवो भवन्ति कवितानाट्यैकजीवातवः। महामहिमानः कर्नाटकराज्यपालाः कुलाधिपतयः श्री थावरचन्द्र गैक्लोट् महाभागाः सहकुलाधिपतयः एवं कर्नाटकसर्वकारस्य उन्नतशिक्षणमन्त्रिणः डॉक्टर MC सुधाकर महाभागाः कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयस्य अस्य कुलपतयः श्रीमत्यः डॉक्टर अहल्या महाभागाः अधिवेदि विराजमानाः गण्याः पुरस्तादुपविष्टाः हृद्यानवद्य विद्या विद्योतितान्तःकरणाः विद्वद्गणाः डॉक्टर ऑफ लिटरेचर उपाधिना भूषिताः विद्वत्तल्लजाः एवं विद्यावारिधि उपाधिना इदानीम् अलङ्कृताः श्रेष्ठाः विद्वांसः सर्वेपि संस्कृताभिमानिनः। इदानीम् अस्य विश्वविद्यानिलयस्य दीक्षान्तभाषणं कर्तुम् उद्यतोऽस्मि। विविधपदवी भाजनीभूताः छात्रवर्गाः अत्र विराजन्ते। नितान्तं सन्तुष्टान्तरङ्गोऽस्मि भवतः सम्बोधयितुं शुभतमे अस्मिन् अवसरे। अधीतिबोधाचरणप्रचारणैः विद्या उपयुक्ता भवतीत्याहुः। पदवी गृहीतवद्भिः अधीतिकृता बोधनं कर्तव्यं। यद्बोधितं तदाचरणीयं, यत् स्वयम् आचरितं तत् प्रचारणीयं। समाजः संस्कृतविद्वद्भ्यः अधिकं निरीक्षते। ये वेदान् अध्यैषत, ये शास्त्राणि अध्यगीषत, ते अस्माकम् आदर्शायन्ते, ते ऋषिवत् पूज्याः इति जनाः भावयन्ति। अतः भवद्भिः सर्वैरपि अत्र चारित्रभूषणैर्भवितव्यम् इति प्रार्थये। सत्यं वद धर्मं चर इति औपनिषदः आदेशः कदापि न विस्मरणीयः। एकस्मिन् शास्त्रे शास्त्रद्वये शास्त्रत्रये वा विद्वदुपाधिः आचार्योपाधिर्वा लब्धः स्यात्, किन्तु ज्ञानशाखाः अनन्ताः। यः परं जीवति स वर्षशतं जीवति। एतत् अपर्याप्तं पूर्णविद्याग्रहणे इति प्रतिभाति। शङ्कररामानुज मध्वादीन् आचार्यवर्यान् वाचस्पतिमिश्र वेदान्तदेशिक जयतीर्थप्रभृतीन् विपश्चिमपश्चिमांश्च यदा स्मरामः तदा कियदध्येतव्यम् अस्माकम् अवशिष्टम् इति मस्तकम् अवनतं भवति। अतः स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् इत्यार्षं वचनं स्मारं स्मारं मुहुर्नूतनग्रन्थाध्ययने प्रवर्तनीयम्। यथा जगतः तथा तथा ज्ञानस्यापि इयत्ता नास्ति। अतः कालस्य महत्त्वं ज्ञातव्यं। नष्टः क्षणः पुनः धनराशिनापि न लभ्यते। क्षणशः कणशश्चैव विद्याम् अर्थञ्च साधयेत्। क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम् इति सुभाषितं स्मृत्वा विद्यार्जनं यावज्जीवं कर्तव्यम्। लोके जागर्ति काचित् अपप्रथा, यथा बहवः संस्कृतम् अधीयते, शास्त्रमपि पठन्ति, काव्यानि कण्ठस्थीकुर्वन्ति च, किन्तु संस्कृते न कोऽपि सम्भाषते इति। एताम् अपकीर्तिं दूरीकर्तुं भवन्तः निष्कम्पं निर्भयं देवभाषायां
भाषन्तां गृहे वा वीथ्यां वा विपणौ वा भाषायाः सजीवत्वम् एवमेव सिद्ध्यति। अपि च संस्कृतज्ञैः लेखितव्यं। सर्वं प्राचीनैः कविभिरेव लिखितं, किमपि नूतनं वस्तु नास्ति इति न कदापि चिन्तनीयं। वाल्मीकिव्यतिरिक्तस्य यद्येकस्यापि कस्यचित् इष्यते प्रतिभा अर्थेषु तत्तदानन्त्यम् अक्षयम् इति आनन्दवर्धनवाक्यं भवन्तः स्मरन्तु। नूतनविषयाः नवाः पन्थानः बोभूयन्ते, गवेषणा तु कर्तव्या। विश्वं परिवर्तनशीलं, जगत्यस्मिन् नूतनानां वस्तूनाम् आविष्करणं कुर्वन्ति वैज्ञानिकाः। तेषां विषये प्राचीनानां ज्ञानं नासीन्नाम ऐदञ्युगीनाः लेखकाः तादृशवस्तुज्ञानवन्तः स्वग्रन्थेषु प्रतिबिम्बयितुं शक्नुवन्ति। तद्भवद्भिः कर्तव्यम्। अपि च प्राचीनैः कथितं लिखितं वा सर्वं प्रमाणमिति न विश्वसनीयं। परीक्षैव सर्वमपि ग्राह्यं। यथोक्तं महाकविना पुराणमित्येव न साधु सर्वं, न चापि काव्यं नवमित्यवद्यं, सन्तः परीक्ष्य अन्यतरद्भजन्ते, मूढः परप्रत्ययनेय बुद्धिः इति। संस्कृताध्ययनस्य प्रयोजनं किम् इति केचन पृच्छन्ति। तत्र ब्रूमः, प्रथमं प्रयोजनं परम्परायाः रक्षणम्। अस्मदीयस्य देशस्य भव्या दिव्या परम्परा चकास्ति। वैदिकानां, जैनानां, बौद्धानां च विचित्राः विचारसरणयः विलसन्ति। एकैकस्यामपि श्रोतांसि बहवो ग्रन्थकाराः संस्कृतं परित्यज्यते चेत् तत्सर्वं विनष्टं स्यात्। द्वितीयं संस्कृताध्ययनस्य प्रयोजनं देश ऐक्यपालनम्। अन्याः भाषाः प्रादेशिक्यः, संस्कृतभाषा अखिलभारते व्यापिनी। काश्मीरप्रदेशस्य आनन्दवर्धन, अभिनवगुप्त, कुन्तक, महिमभट्ट, मम्मट, रुय्यकादयो विद्वांसः कवयश्च यथा संस्कृतसाहित्यशेवधिं वर्धयामासुः, तथा तमिळुनाडुप्रदेशे जाताः यामुनाचार्य, रामानुजाचार्य, अप्पय्य दीक्षित, नीलकण्ठ दीक्षित, वेङ्कटाध्वरि प्रभृतयः देववाणी श्रियं येधयामासुः। चतुर्णां वेदानां भाष्याणि रचितवान् सायणाचार्यः। आप्तमीमांसायाः कर्ता समन्तभद्रः, यशस्तिलकचम्पवः कर्ता सोमदेवसूरिः इति परशतं विद्वन्मण्डलं विद्यते कर्णाटकदेशस्य। केरलदेशे जातं शङ्कराचार्यं को अतिशेते दार्शनिके क्षेत्रे। तत्र जातेन नारायणभट्टाद्रिणा रचितं नारायणीयं केन संस्कृतज्ञेन नास्वाद्यते। गुर्जरदेशस्य हेमचन्द्राचार्यः कलिकालसर्वज्ञः इति प्रथितः। वाल्मीकिरामायणादपि विशालतरं त्रिषष्टिशलाका पुरुषचरितं सः प्रणिनाय। मध्यप्रदेशे उज्जयिन्यां कृतवासो महाकविः कालिदासः संस्कृतसाहित्यं विश्वमान्यं कृतवान् रमणीयाभिः स्वकृतिभिः। वङ्गदेशे जाताः चैतन्यमहाप्रभोरनुयायिनः रूपगोस्वामी प्रभृतयः उज्ज्वलनीलमणि प्रभृतिभिः कृतिभिः संस्कृतसाहित्यसौन्दर्यसौधं निर्ममिरे। इत्थं विचार्यमाणे भारतवर्षस्य कोणे कोणे सञ्जाताः कवयः, गणितज्ञाः, दार्शनिकाश्च भारतसंस्कृतेः संस्कृतभाषायाः वृद्धौ प्रसारे च कारणीभूताः इति स्पष्टं भवति। अत एव उच्यते देशभाषा तु भूषावत् एकदेशविलासिनी, वस्त्रवद्देवभाषा तु सर्वदेशविहारिणी इति। अत एव भारतदेशस्य ऐक्यं साधयति देववाणी। अस्यां रचितं रामायणं महाभारतं वा कस्य भारतीयस्य न प्रियं। प्रतिदिनं देवपूजावेलायां कलशाराधने सर्वैः पठ्यमानः श्लोकाः
ಗಂಗೆ ಚ ಯಮುನೆ ಚೈವ ಗೋದಾವರಿ ಸರಸ್ವತಿ ನರ್ಮದೇ ಸಿಂಧು ಕಾವೇರಿ ಜಲೇಸ್ಮಿನ್ ಸನ್ನಿಧಿಂ ಕುರು. ಏಷಃ ಶ್ಲೋಕಃ ದೇಶಸ್ಯ ಏಕತಾಂ ನಿರೂಪಯತಿ. ಸಂಸ್ಕೃತಾಧ್ಯಯನಸ್ಯ ತೃತೀಯಂ ಪ್ರಯೋಜನಂ ದೇಶಭಾಷಾಸಾಹಿತ್ಯಸ್ಯ ಸಮೀಚೀನಂ ಅವಗಮನಂ. ದೇಶಭಾಷಾಕವಯಃ ಶ್ರೇಷ್ಠಾಃ ಸಂಸ್ಕೃತಪಂಡಿತಾಃ ಅಭವನ್. ಅತ ಏವ ತೇ ಸುಂದರಂ ಪ್ರಸನ್ನಂ ಗಂಭೀರಂ ಸಾಹಿತ್ಯಂ ಅಸೃಜನ್. ಕನ್ನಡಭಾಷಾಕವೇಃ ಪ್ರಖ್ಯಾತಸ್ಯ ರನ್ನಸ್ಯ ಏಕಂ ಪದ್ಯಂ ಆಲೋಕ್ಯತಾಂ. ಕುರುರಾಜಾರ್ಣವಬಾಡವಾಗ್ನಿ ಕುರುರಾಜಾರಣ್ಯ ದಾವಾನಲಂ ಕುರುರಾಜಾಂಬುಜ ಚಂದ್ರರೋಚಿ ಕುರುರಾಜಾದ್ರೀಂದ್ರ ವಜ್ರಾಯುಧಂ ಕುರುರಾಜೋಗ್ರ ತಮೋರಿ ಕುರು ರಾಜೇಭೇಂದ್ರ ಕಂಠೀರವಂ ಪಿರಿದುಂ ಕಾಂತೆಯ ಮುಂದೆ ಪೂಂಡು ನುಡಿದಂ ಚಾಲುಕ್ಯ ಕಂಠೀರವಂ. ಅಸ್ಯ ಕನ್ನಡ ಪದ್ಯಸ್ಯ ಅರ್ಥಂ ಸಂಸ್ಕೃತ ಅನಭಿಜ್ಞಃ ಕಥಂ ವಾ ಜಾನೀಯಾತ್ ಆಲೋಚಯಂತು. ಅತಃ ಏವಮೇವ ಪ್ರಾಚ್ಯಾಂ ತೆಲುಗು ಮಲಯಾಳಿ ಭಾಷಾ ಕವೀನಾಂ ಕಾವ್ಯಾನಿ ಸಂಸ್ಕೃತ ಶಬ್ದ ಭೂಯಿಷ್ಠಾನಿ. ಸಂಸ್ಕೃತಜ್ಞಾಃ ಏವ ತೇಷಾಂ ಅರ್ಥಂ ವಿನಾ ಕ್ಲೇಶಂ ಜಾನಂತಿ ಇತಿ ಅನುಭವಸಿದ್ಧಂ. ಅಪಿ ಚ ಅಧುನಾತನಾಃ ಗ್ರಂಥಕಾರಾः ಅಪಿ ಯದಿ ಸಂಸ್ಕೃತಾಭಿಜ್ಞಾಃ ತರ್ಹಿ ತೇಷಾಂ ರಚನಾಸು ಸೌಷ್ಠಂಭವಂ ಭವತಿ ಇತಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಾವಗಮ್ಯಂ. ಸಂಸ್ಕೃತಾಧ್ಯಯನಸ್ಯ ಚತುರ್ಥಂ ಪ್ರಯೋಜನಮಿದಮಸ್ತಿ ಯತ್ ನೂತನ ಪಾರಿಭಾಷಿಕ ಪದೋತ್ಪಾದನಂ. ಅದ್ಯತನೆ ಪ್ರಪಂಚೆ ವಿಜ್ಞಾನಂ ಬೋಧನೀಯಂ ದೇಶಭಾಷಾಸು. ತತ್ರ ಪಾರಿಭಾಷಿಕ ಪದಾನಿ ನ ಲಭ್ಯಂತೆ. ನೂತನಾಃ ಪಾರಿಭಾಷಿಕ ಶಬ್ದಾಃ ಸಂಸ್ಕೃತ ವ್ಯಾಕರಣ ನಿಯಮಾನುಸಾರೇಣ ವ್ಯುತ್ಪಾದಯಿತುಂ ಶಕ್ಯಂತೆ. ಆಮ್ಲಜನಕಂ ಜಲಜನಕಂ ಪ್ರಯೋಗಃ ವರ್ಗಮೂಲಂ ಘನಮೂಲಂ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸಾ ನೇತ್ರರೋಗಜ್ಞಃ ಇತ್ಯಾದಯಃ ಸಂಖ್ಯಾತುಂ ಅಶಕ್ಯಾಃ ಸಂಸ್ಕೃತಶಬ್ದಾಃ ಸರ್ವಾಸು ಭಾರತದೇಶಭಾಷಾಸು ಪ್ರಯುಜ್ಯಂತೆ. ಇತೋಪಿ ನೂತನಾಃ ಶಬ್ದಾಃ ನಿರ್ಮೇರನ್. ಸಿದ್ಧಾಂತಕೌಮುದ್ಯಾಃ ತದ್ಧಿತಪ್ರಕರಣಂ ಕೃದಂತಪ್ರಕರಣಂ ಉಣಾದಿಪ್ರಕರಣಂಚ ಪಶ್ಯಾಮೋ ಯದಿ ತತ್ರ ಸುಶಬ್ದಾನಾಂ ಆಕರ ಏವ ಲಭ್ಯತೆ. ಶಬ್ದೋತ್ಪಾದ ಅಗಾರಮೇವ ತತ್ರ ವೀಕ್ಷಾಮಹೇ. ವಿದ್ವದ್ಭಿಃ ತಾನಿ ಪ್ರಕರಣಾನಿ ಅವಲೋಕನೀಯಾನಿ. ತತ್ರತ್ಯಾನಾಂ ಶಬ್ದಾನಾಂ ಪ್ರಯೋಗಃ ಸ್ವವಾಕ್ಯೇಷು ಛಾತ್ರೇಭ್ಯಃ ದರ್ಶನೀಯಃ. ತದನುಸಾರೇಣ ಆಧುನಿಕ ವಿಜ್ಞಾನ ಶಾಖಾಸು ಅವಶ್ಯಕಾನಿ ಪಾರಿಭಾಷಿಕಾಣಿ ಪದಾನಿ ಚ ಉತ್ಪಾದನೀಯಾನಿ ಇತಿ ಏಕಂ ಪ್ರಯೋಜನಂ. ಸಂಸ್ಕೃತಾಧ್ಯಯನಸ್ಯ ಪಂಚಮಂ ಪ್ರಯೋಜನಂ ಪ್ರಾಯೋಗಿಕೇಷು ಶಾಸ್ತ್ರೇಷು ನಿಷ್ಕೃಷ್ಟಜ್ಞಾನಸ್ಯ ಪ್ರಾಪ್ತಿಃ. ಆಯುರ್ವೇದಃ ಸಂಗೀತಂ ನೃತ್ಯಂ ಇತ್ಯಾದೀನಿ ಪ್ರಯೋಗಪ್ರಧಾನಾನಿ ಶಾಸ್ತ್ರಾಣಿ. ಚರಕಸುಶ್ರುತವಾಗ್ಭಟಾದೀನಾಂ ಗ್ರಂಥೇಷು ಯದಾರೋಗ್ಯಂ ಪ್ರತಿ ಕಥಿತಂ ತಸ್ಯ ನಿರ್ದಿಷ್ಟಂ ನಿರ್ದುಷ್ಟಂ ನಿಷ್ಕೃಷ್ಟಂ ಜ್ಞಾನಂ ಸಂಸ್ಕೃತವ್ಯುತ್ಪತ್ತಿಹೀನೇನ ನ ಲಭ್ಯತೆ. ಏವಂ ಗಾನಶಾಸ್ತ್ರೇ ರಾಗತಾನ ಪಲ್ಲವಿ ಶ್ರುತಿ ಮೂರ್ಛನಾದಯಃ ಸಂಸ್ಕೃತಶಬ್ದಾಃ ಏವ ಉಪಯುಜ್ಯಂತೆ ಸರ್ವೈಃ. ತೇಷಾಂ ಅರ್ಥಃ ಸಂಗೀತರತ್ನಾಕರಾದಿಷು ವರ್ಣಿತಃ. ತತ್ರ ಸಮ್ಯಕ್ ಜ್ಞಾನಂ ಪ್ರಾಪ್ತುಂ ಸಂಸ್ಕೃತಮೇವ ಶರಣಂ. ಅತಃ ಭರತನಾಟ್ಯಶಾಸ್ತ್ರೇ ನಿಗದಿತಾನಿ ಚಾರಿತ್ಯಾದೀನಾಂ ಲಕ್ಷಣಾನಿ ಸಂಸ್ಕೃತಂ ಅಧೀತವತಾಂ ಸುಗಮಾನಿ. ವಸ್ತುತೋ ವಕ್ತವ್ಯಂ ಚೇತ್ ಸರ್ವೇಷಾಂ ಅಸ್ಮದ್ದೇಶಜಾನಾಂ ಶಾಸ್ತ್ರಾಣಾಂ ಮೂಲಗ್ರಂಥಾಃ ಸಂಸ್ಕೃತಭಾಷಾಯಾಂ ಏವ ನಿಬದ್ಧಾಃ. ಏವಂ ಬಹುಪ್ರಯೋಜನಂ ಸಂಸ್ಕೃತಾಧ್ಯಯನಂ. ಸಂಸ್ಕೃತಭಾಷಾಯಾಃ ಉತ್ತೇಜನೇನ ದೇಶಭಾಷಾಭಿವೃದ್ಧೌ ಹಾನಿಃ ವಿಘ್ನೋ ವಾ ಭವಿಷ್ಯತಿ ಇತಿ ಕೇಷಾಂಚಿತ್ ವದನಂ ಮಿಥ್ಯಾ. ಶ್ರೇಷ್ಠಾಃ ಜ್ಯೇಷ್ಠಾಃ ಭಾಷಾಕವಯಃ ಸರ್ವೇ ಸಂಸ್ಕೃತಜ್ಞಾಃ ಬಭೂವರಿತಿ ಪ್ರಾಕ್ ಅವೋಚಾಮ. ತೇಷಾಂ ಸಾಹಿತ್ಯಸ್ಯ ಚಾರುತಾ ಅಧಿಕತರಾ ಜಾತಾ. ಕಸ್ಯಾಪಿ ಭಾಷಾಯಾಃ ಸ್ಥಾನಂ ಸ್ವಾಯತ್ತೀಕರ್ತುಂ ಸಂಸ್ಕೃತಂ ನೆಚ್ಛತಿ. Sanskrit does not want to encroach on any other language's field. Sanskrit only wants to help other languages to grow.
कस्यापि भाषायाः स्थानं स्वायत्तीकर्तुं संस्कृतं नेच्छति। मूलानि यथा वृक्षस्य काण्डं शाखां पर्णं पुष्पं फलं च पोषयन्ति तथा संस्कृतमपि अन्यासां भाषाणां कवितां व्याकरणं शब्दशैवधिं ಶಾಸ್ತ್ರನಿಷ್ಠಾಂಚ ಪೋಷಯತಿ. ಸಂಸ್ಕೃತವು ಬೇರೆ ಯಾವ ದೇಶದ ಭಾಷೆಯ ಸ್ಥಾನಕ್ಕೂ ಬರೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಲ್ಲ. ಸಂಸ್ಕೃತದ ದೃಷ್ಟಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಬೆಳೆಸಲು. ಸಂಸ್ಕೃತಂ ಸಂಸ್ಕೃತೇರ್ಭಾಷಾ ಏವಂ ಸಂಸ್ಕೃತಂ ಜಟಿಲಮಸ್ತಿ ತತ್ರ ತತ್ ಸರಳೀಕ್ರಿಯತಾಮಿತಿ ಕೈಶ್ಚಿದುಚ್ಯತೆ. ಕತಿಪಯೇ ತಥಾ ಕೃತ್ವಾಪಿ ಅದರ್ಶಯನ್ ಕಿಂತು ಸಂವಾದಾರ್ಥಂ ಲೋಕ ವ್ಯವಹಾರಾರ್ಥಂಚ ಶಾಸ್ತ್ರವ್ಯವಹಾರೇ ವಿದ್ವಚ್ಚರ್ಚಾಸು ಜಟಿಲತ್ವಮೇವ ಪಟುಮನೀಷಿಭ್ಯೋ ರೋಚತೆ. ತರ್ಕಶಾಸ್ತ್ರಸ್ಯ ವಿಷಯಃ ಗೃಹ್ಯತಾಂ ತತ್ರ ಯದಿ ಗಂಗೇಶೋಪಾಧ್ಯಾಯ ದರ್ಶಿತಃ ವಿಚಾರ ಮಾರ್ಗಃ ನಾಶ್ರೀಯತೆ ತರ್ಹಿ ಖಾಚಿತ್ಯಂ ನ ಲಭ್ಯತೆ. ಗವೇಷಣಾಯ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಇತ್ಯಪಿ ಸಂಸ್ಕೃತಭಾಷಾಯಾಂ ಸರಳತ್ವಮಪಿ ವರ್ತತೆ ಕಷ್ಟತ್ವಮಪಿ ವರ್ತತೆ. ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಇತ್ಯಪಿ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಪತತ್ರಿಪತ್ರಪುತ್ರಪುತ್ರಾಯ ನಮಃ ಇತ್ಯಪಿ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಅರ್ಥೇ ಭೇದೋ ನಾಸ್ತಿ. ಯೈಃ ಶಾಸ್ತ್ರಂ ಅಧಿಜಿಗಮಿಷಿತಂ ತೈಃ ಭಾಷಾಯಾಃ ಉಭಯೇ ಭೇದಾಃ ಜ್ಞಾತವ್ಯಾಃ ಇತಿ ಪ್ರಶ್ರಯಪೂರ್ವ ವಿಜ್ಞಪ್ತಿಃ. ಭಾರತವರ್ಷೇ ಅದ್ಯಾಪಿ ಸಮಗ್ರಂ ವೇದಾಧ್ಯಯನಂ ಗಂಭೀರಂ ಶಾಸ್ತ್ರಾಧ್ಯಯನಂಚ ಕುರ್ವಾಣಾಃ ವಿದ್ಯೋತಂತೈ ಇತಿ ಪರಮಸ್ಯ ಪ್ರಮೋದಸ್ಯ ಸ್ಥಾನಂ. ಬಹವಃ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯಾಃ ವಿದ್ಯಾಯಾಃ ಸಂರಕ್ಷಣೆ ಸಂವರ್ಧನೆ ಚ ನಿರತಾಃ. ಶತಶೋ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಃ ಸಂಶೋಧನಕ್ಷೇತ್ರೇ ಚ ಪ್ರವೃತ್ತಾಃ ಪ್ರಾವೀಣ್ಯಂ ಪ್ರದರ್ಶಯಂತಿ. ನಾಮ್ನಾ ಶ್ರುತಾನಾಂ ಪ್ರಾಕಾಶ್ಯಂ ಅನಾಗತಾನಾಂ ಗ್ರಂಥಾನಾಂ ಗವೇಷಣ ಅವಶ್ಯಕಾರ್ಯ ವಿದ್ಯತೆ. ಪ್ರಕಟಿತಾನಾಂ ಪ್ರಕೃಷ್ಟಾನಾಂ ಕೃತೀನಾಂ ಪರಿಷ್ಕರಣಂ ಉಪಲಬ್ಧ ಮಾತೃಕಾ ಸಾಹಿತ್ಯೇನ ಕರ್ತವ್ಯಂ ಅವಶಿಷ್ಯತೆ. ಐತಿಹಾಸಿಕ್ಯಾ ದೃಷ್ಟ್ಯಾ ಗ್ರಂಥಾನಾಂ ಸಮೀಕ್ಷಾ ಚ ಕರ್ತವ್ಯ. ಏತಾದೃಶಾಯ ಕರ್ಮಣೆ ಐದಂ ಪ್ರಾಥಮ್ಯೇನ ವ್ಯಾಕರಣಾಧ್ಯಯನಂ ಕರ್ತವ್ಯಂ. ಅನಧೀತ ವ್ಯಾಕರಣಾಃ ಪದನ್ಯಾಸೆ ವೇಪಂತೆ ತಥಾ ಮಾ ಭೂವನ್ ಕರ್ನಾಟಕದೇಶಸ್ಯ ಛಾತ್ರಾಃ. ಕರ್ನಾಟಕದೇಶೆ ವೈಯಾಕರಣ ತಲ್ಲಜಾಃ ತಾರ್ಕಿಕ ಸಿಂಹಾಃ ವೇದಾಂತಿ ವೇತಂಡಾಃ ಮೀಮಾಂಸಾ ಮತಲ್ಲಿಕಾಃ ಉತ್ಪದ್ಯೇರನ್ ನ ಚ ಕೇವಲಾಃ ವಿದ್ವಾಂಸಃ ವಿದುಷ್ಯೋಪಿ ವಿದ್ಯಾಲಂಕೃತಾಃ ವಿದ್ಯೋತೇರನ್. ಕರ್ನಾಟಕ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಃ ಶಾಸ್ತ್ರಧುರಂಧರಾಣಾಂ ಪ್ರಾಜ್ಞರತ್ನಾನಾಂ ಖನಿರ್ಭೂಯಾತ್. ಅಸ್ಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯಸ್ಯ ವಿದುಷ್ಯಾಃ ಕುಲಪತೇಃ ಸೋತ್ಸಾಹಃ ಪ್ರಯತ್ನಃ ಸಫಲೀಭೂಯಾಸುಃ. ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾ ಸಕಲ ಜನಭಾಷಾ ಭೂತ್ವಾ ವೇದಕಾಲ ಇವ ಅಧುನಾಪಿ ಆಲಸ್ಯಂ ಧುನಾನ ಶ್ರೋತೃನ್ ಪುನಾನ ಸವೈಭವಂ ನೃತ್ಯಂತಿ ಸೌಂದರ್ಯಂ ಮಾಧುರ್ಯಂ ಗಾಂಭೀರ್ಯಂಚ ಪ್ರದರ್ಶಯಂತಿ. ನೂತನಾಃ ಸರ್ವಲೋಕಹಿತಕಾರಿಣೀ ಚಿಂತಾಃ ಕುರ್ವತಿ ವೈವಿಧ್ಯಂ ಬಿಭ್ರತಿ ವರ್ಧಿಶಿಷ್ಟ. ಭಾರತ ಜನನೀ ತನುಜಾತ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತಾ ವೇದಾಧ್ಯಯನ ಪೂತ ಕಾಳಿದಾಸಾದಿ ಕವಿವರ ವಚನ ಶ್ರವಣ ಸಂಪ್ರೀತ ವಿದ್ವದಾಶ್ರಯೀಭೂತ ಆ ಚಂದ್ರಾರ್ಕಂ ಸಮೇಧಿಶಿಷ್ಟ. ಭವತಾಂ ಸರ್ವೇಷಾಮಪಿ ಶುಭಂ ಭವತು. ಭವತಾಂ ಸರ್ವೇಷಾಮಪಿ ಸಂಸ್ಕೃತ ಸರಸ್ವತಿ ಪ್ರೀತಿ ಸಿದ್ಧ್ಯತು. ರಾಜ್ಯಪಾಲಾನಾಂ ಅನುಮತ್ಯ ಏತಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಭಾಷಿತಂ ಭವಂತಃ ಸರ್ವೇ ಶ್ರುತವಂತಃ ಇತಿ ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಮಮ ನಮಸ್ಕಾರಾನ್ ಸಮರ್ಪ್ಯ ವಿರಮಾಮಿ. हार्दं धन्यवादं व्याहरामि महोदय. कर्नाटकसर्वकारस्य उन्नतशिक्षणमन्त्रिणः विश्वविद्यालयस्य अस्य सहकुलाधिपतयः मान्याः डॉक्टर MC सुधाकरवर्याः विशिष्ट अतिथिभाषणं विददतु इति प्रार्थये.
ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಕರ್ನಾಟಕ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ 10ನೇ ಮತ್ತು 11ನೆಯ ಘಟಿಕೋತ್ಸವದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಘನತ ವೆತ್ತ ರಾಜ್ಯಪಾಲರು, ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಕುಲಾಧಿಪತಿಗಳು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ತವರ್ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ಜಿರವರೇ, ಈ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಕುಲಪತಿಗಳು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ ಅಹಲ್ಯಾರವರೇ, ಇದೀಗ ತಾನೇ ಘಟಿಕೋತ್ಸವದ ಮುಖ್ಯ ಭಾಷಣಕಾರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡಾಕ್ಟರ್ HP ನಾಗರಾಜ್ರವರೇ, ಈ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಆಡಳಿತ ಕುಲಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರೊಫೆಸರ್ ವಿ ಗಿರೀಶ್ ಚಂದ್ರರವರೇ, ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಕುಲಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಮಕೃಷ್ಣ ಭಟ್ರವರೇ, ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಸುಂದರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಗೌರವ ಡಿಲಿಟ್ ಪಡೆದಿರುವ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಬಸವ ಮೂರ್ತಿ ಮಾದರ ಚೆನ್ನಯ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿರವರೇ, ಮತ್ತೊಬ್ಬ ಹಿರಿಯರು ಘನ ಪಾಟಿ ಶಂಕರನಾರಾಯಣ ಭಟ್ಟರವರೇ, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ದುಂಡೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿರವರೇ, ಆಚಾರ್ಯ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಭಟ್ರವರೇ, ಆಚಾರ್ಯ ಎ ಹರಿದಾಸ ಭಟ್ರವರೇ, ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಇಂದಿನ ಕುಲಪತಿಗಳೇ, ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತ ವಿದ್ವಾಂಸರೇ, ಎಲ್ಲ ಗೌರವಾನ್ವಿತರೇ, ಘಟಿಕೋತ್ಸವದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಪದವಿಗಳನ್ನು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿವಿಧ ಶ್ರೇಣಿಯ ಪದವೀಧರರೇ, ಪೋಷಕರೇ, ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ ಮತ್ತು ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದೊಂದು ರೀತಿ ನನಗೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಒಂದು ಹೊಸ ರೀತಿಯಾದಂಥ ಅನುಭವ. ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದ್ದರೆ, ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಓದುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತ ಕಲಿತಕ್ಕಂಥ ನೆನಪು ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಆದರೆ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಓದಾಗ ಕಮ್ಮಿ ಸಂಸ್ಕೃತ, ಹೆಚ್ಚು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅಥವಾ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನನ್ನ 8ನೇ ಮತ್ತು 9ನೇ 10ನೇ ತರಗತಿಯ ನೆನಪುಗಳನ್ನು ನಾನು ಮಾಡಿಕೊಂಡೆ. ನನಗೆ 4 ನಿಮಿಷ ಸಮಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕುಲಾಧಿಪತಿಗಳು. ನಾನು ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಲಿಖಿತ ಭಾಷಣವನ್ನು ಓದಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಕುಲಾಧಿಪತಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಯನ್ನು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ಹಿಂದಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ನಿಮ್ಮ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಸನ್ಮಾನ್ಯ ಕುಲಾಧಿಪತಿಗಳು, ಸರ್ आप कन्नड़ में भाषण करके बोला, वो बात मैं बोल रहा हूँ सर. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಒಂದು ದಿನ ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪುರಸ್ಕೃತರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಈ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಸಿಂಡಿಕೇಟ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ಅನುಮತಿಯೊಂದಿಗೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ 10ನೇ ಮತ್ತು 11ನೆಯ ಘಟಿಕೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಅವಕಾಶ ನನಗೆ ಲಭಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹುಶಃ ನನ್ನ ಇಂದಿನ ಪುಣ್ಯ ಅಂಥೇಳಿ, ಪೂರ್ವಜನ್ಮದ ಪುಣ್ಯ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆ ಮತ್ತು ಸಾಹಿತ್ಯವು ಭವ್ಯವಾದ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದ ಹೃದಯವಾಗಿದೆ.
ಶ್ರೇಷ್ಠ ಕವಿಗಳು, ತತ್ವಜ್ಞಾನಿಗಳು, ಸಂತರು ಮತ್ತು ಚಿಂತಕರು ಈ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳು, ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆ ವಿಶಾಲವಾದ ತಳಹದಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಆದರೆ ಕೆಲವರು ಮಾತ್ರ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಲು ಯೋಗ್ಯವಾದ ಭಾಷೆ ಎಂಬ ಕಾಲವಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಸಂಸ್ಕೃತವನ್ನು ಕಲಿಯುವಂಥ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಭಾಷೆಗಳು ಪ್ರಚಲಿತದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ಅದು ಬೆಳೆಯಲು ಸಾಧ್ಯ. ಅತ್ಯಂತ ಸಂಕೀರ್ಣ ಮನೋಭಾವದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಭಾಷೆಯನ್ನು ನೋಡುವುದು ಆರೋಗ್ಯಕರ ಸಮಾಜದ ಲಕ್ಷಣವಲ್ಲ ಎಂಬುದು ನನ್ನ ಭಾವನೆ. ಭಾಷೆ ಎಂಬುದು ಸಂವಹನ ಮಾಧ್ಯಮ. ಅದು ಆಡು ಮಾತಿನಲ್ಲಿರಲಿ, ಬರವಣಿಗೆಯ ರೂಪದಲ್ಲಿರಲಿ, ಬೆಳೆಸಿದಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಸಂಸ್ಕೃತ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನ ಭಾಷೆ, ಜೊತೆಗೆ ಹಲವಾರು ಭಾಷೆಗಳ ಮೇಲೆ ಮಹತ್ವದ ಪರಿಣಾಮ ಹೊಂದಿರುವ ಭಾಷೆಯೂ ಹೌದು. ಕಲಿಕೆಗೆ ಮುಕ್ತ ಅವಕಾಶ ಇರದಿದ್ದ ಕಾರಣ ಒಂದು ರೀತಿ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯಕ್ಕೆ ಅಥವಾ ಕೆಲವರಿಗಷ್ಟೇ ಮೀಸಲಾದ ಭಾಷೆ ಎಂಬ ಹಣೆಪಟ್ಟಿಗೆ ಗುರಿಯಾಗಿದ್ದ ವಿಷಾದದ ಸಂಗತಿ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿಯೇ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು 2010ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಜಾತಿ, ಧರ್ಮ ಮತ್ತು ಲಿಂಗವನ್ನು ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂಸ್ಕೃತದ ಬೆಳಕನ್ನು ತರಲು ಉತ್ತಮ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ಸ್ಥಾಪಿಸಿತು. ಅಂದಿನಿಂದ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ಈ ಮಹಾನ್ ಆದರ್ಶವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಅರಿತುಕೊಂಡು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಸಂಸ್ಕೃತ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನೀಡುತ್ತಿದೆ. ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿರುವ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಈ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಭಾಷೆಯನ್ನು ಉಳಿಸಲು ಮತ್ತು ಉತ್ತೇಜಿಸಲು ಸಮರ್ಪಿಸಲಾಗಿದೆ. ಇದು ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆ, ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಭಾರತೀಯ ತತ್ವಶಾಸ್ತ್ರ ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನದ ವಿವಿಧ ಶಾಖೆಗಳಲ್ಲಿ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಮತ್ತು PhD ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತಿದೆ. ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ಸಂಸ್ಕೃತ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲು ಮತ್ತು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಆಧುನಿಕ ಜ್ಞಾನ ವಿಭಾಗಗಳ ನಡುವಿನ ಅಂತರವನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುವ ಸಂಶೋಧನೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಗುರಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಈ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತ ಶಾಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಸಾಹಿತ್ಯದ ಜ್ಞಾನವನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಕನಸನ್ನು ನನಸಾಗಿಸಲು ಕಾರಣಕರ್ತರಾದ ಎಲ್ಲರನ್ನೂ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಮೂಲಕ ಸಂಸ್ಕೃತ ಅಧ್ಯಯನದ ಪ್ರಚಾರ ಮತ್ತು ಪ್ರೋತ್ಸಾಹಕ್ಕಾಗಿ ಸರ್ಕಾರವು ಯಾವಾಗಲೂ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ. ಸಂಸ್ಕೃತದ ಶ್ರೇಷ್ಠತೆಯು ಅದರ ಅನಾದಿತ್ವ ಮತ್ತು ನಿರಂತರ ಪ್ರಭಾವದಲ್ಲಿದೆ. ಹಳೆಯ ಇಂಡೋ ಯುರೋಪಿಯನ್ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಇದು ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಉಳ್ಳದ್ದಾಗಿದೆ. ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲಕ್ಕೆ ಒಂದು ಬೆಳಕನ್ನೇ ನೀಡುತ್ತದೆ. ಸಂಸ್ಕೃತದ ರಚನೆಯ ಅದರ ತರ್ಕ ಮತ್ತು ನಿಖರತೆಗಾಗಿ ಪ್ರಶಂಸಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಸಂಕೀರ್ಣ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಗಮನಾರ್ಹವಾಗಿ ಸಂಕ್ಷಿಪ್ತದೊಂದಿಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಲು ಅನುವು ಮಾಡಿಕೊಡುತ್ತಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಸಂಸ್ಕೃತವು ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಅಡಿಪಾಯವಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದೆ. ಪಠ್ಯಗಳು, ಮಹಾಕಾವ್ಯಗಳು ಮತ್ತು ತಾತ್ವಿಕ ಕೃತಿಗಳು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ರಚಿಸಲಾಗಿದೆ. ಇದು ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯ ನಿಧಿಯಾಗಿದೆ. ಸಂಸ್ಕೃತದ ಪ್ರಭಾವವು ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಮೀರಿ ವಿಸ್ತರಿಸಿದೆ. ಅನೇಕ ಆಧುನಿಕ ಭಾರತೀಯ ಭಾಷೆಗಳ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ರೂಪಿಸುತ್ತಿದೆ. ರಾಮಾಯಣ, ಮಹಾಭಾರತ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವಾರು ಮಹಾಕಾವ್ಯಗಳ ರಚನೆಯಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತದ ಪಾಲಿದೆ. ಸಂಸ್ಕೃತದ ಪ್ರಭಾವವು ಭಾರತದ ಗಡಿಯನ್ನು ಮೀರಿ ವಿಸ್ತರಿಸಿದೆ. ಭಾಷಾಶಾಸ್ತ್ರಜ್ಞರು ಸಂಸ್ಕೃತವನ್ನು ಅನೇಕ ಆಗ್ನೇಯ ಏಷ್ಯಾದ ಭಾಷೆಗಳ ಮೂಲವೆಂದು ಗುರುತಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅದರ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಏಷ್ಯಾದ ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ
ಮಾತಾಡುವ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ಸಂಸ್ಕೃತದ ಅಧ್ಯಯನವು ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದ ದೂರದೃಷ್ಟಿಯನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ. ಅದರ ಮೂಲಕ ವಿಶಾಲ ಪ್ರದೇಶಾದ್ಯಂತ ಭಾಷೆಗಳ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಗಳ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಇದು ವಿದ್ವಾಂಸರಿಗೆ ಮತ್ತು ಮಾನವ ಇತಿಹಾಸದ ಪರಸ್ಪರ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಆಸಕ್ತಿ ಹೊಂದಿರುವ ಯಾರಿಗಾದರೂ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಸಾಧನವಾಗಿದೆ. ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಭಾಳ ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ಇಂದು ಸರಿಸುಮಾರು 80,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸಂಸ್ಕೃತ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನೀಡುತ್ತಿದೆ. ಇದು ನಿಜಕ್ಕೂ ಅತ್ಯಂತ ಶ್ಲಾಘನೀಯ. ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ಶ್ರೇಷ್ಠತೆಯನ್ನು ಮರುಸ್ಥಾಪಿಸುವುದರ ಜೊತೆಗೆ ಜನಸಾಮಾನ್ಯರನ್ನು ತಲುಪುತ್ತಿದೆ. ಪಠ್ಯಪುಸ್ತಕಗಳ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಪುಟಗಳನ್ನು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ಉನ್ನತ ಗುಣಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹೊರತರುತ್ತಿದೆ. ಸಂಸ್ಕೃತ ಅಧ್ಯಯನಕ್ಕೆ ಹೊಸ ಆಯಾಮಗಳನ್ನು ತರಲು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ವಿವಿಧ MOUಗಳನ್ನು ಸಹಿ ಹಾಕಿದೆ. ನ್ಯಾಕ್ನಿಂದ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಎ ಶ್ರೇಣಿಯೊಂದಿಗೆ ಮಾನ್ಯತೆಯನ್ನು ಪಡೆದಿದೆ. ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ಅತ್ಯಂತ ಕಡಿಮೆ ಅವಧಿಯಲ್ಲೇ ಸಾಕಷ್ಟು ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಸಾಧಿಸಿದೆ. ಸಮರ್ಥ ಕುಲಪತಿಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಈ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಎಲ್ಲ ಬೋಧಕ ಮತ್ತು ಬೋಧಕೇತರ ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದಂಥ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ, ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ತನ್ನ ಗುರಿಗಳನ್ನು ಸಾಧಿಸಲು ಸರ್ಕಾರವು ಎಲ್ಲ ಬೆಂಬಲ ಮತ್ತು ಸಹಾಯವನ್ನು ನೀಡಲು ಬದ್ಧವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ನಾನು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲು ನನಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತು ನನ್ನ ಕೆಲವು ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತು ಬಹಳ ಸಹನೆಯಿಂದ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ವಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಧನ್ಯವಾದಗಳು ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ತಮಗೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಸ್ಯ ಮಾನ್ಯಮಾನ್ಯಾಃ ರಾಜ್ಯಪಾಲಾಃ ಘಟಿಕೋತ್ಸವಸ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಭಾಷಣಂ ವಿದದತು ಇತಿ ಪ್ರಾರ್ಥಯೆ. कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालय के 10वें और 11वें दीक्षांत समारोह के अवसर पर उपस्थित आदरणीय कर्नाटक सरकार के उच्च शिक्षा मंत्री MC सुधाकर जी, दीक्षांत समारोह के मुख्य अतिथि आदरणीय प्रोफेसर HV नागराज राव जी, जिनका भाषण आपने और हमने सुना और उन्होंने संस्कृत के महत्व को बताते हुए संस्कृत में क्या क्या किया जा सकता है इन बातों का उल्लेख किया है। विश्वविद्यालय की वाइस चांसलर आदरणीय डॉक्टर अहिल्या शर्मा जी, सिंडिकेट एवं अकादमिक परिषद के सम्माननीय सदस्यगण, विश्वविद्यालय परिवार के समस्त सदस्यगण, मानद उपाधि प्राप्त करने वाले महानुभाव, उपाधि प्राप्त करने वाले विद्यार्थी एवं उनके परिजन, सामने बैठे अनेक ऋषि मुनि आचार्य प्राचार्य आदि सभी महानुभाव, नमस्कार। अस्मिन् दीक्षांत समारोहे भवतां सर्वेषां हृदयं स्वागतं करोमि। संस्कृत शिक्षा में एक रूपता लाना, छात्रों और शिक्षकों को संस्कृत अध्ययन के अवसर प्रदान करने एवं राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर संस्कृत अनुसंधान के मानकों को उच्च स्तर पर ले जाना कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालय के प्रमुख उद्देश्यों में से एक है। इस विश्वविद्यालय ने विभिन्न गतिविधियों में अनेक पुरस्कार प्राप्त किए हैं और ए श्रेणी भी प्राप्त की है। इसके लिए मैं विश्वविद्यालय और संस्थान के सभी महानुभावों को हार्दिक स्वागत करता हूं और उनका अभिनंदन करता हूं और बधाई देता हूं। आज दीक्षांत समारोह में श्री बसव मूर्ति जी, प्रोफेसर गौरी माहुलीकर
एवं श्री शंकर नारायण जी और श्री श्री सद्गुरु दुंडेश्वर स्वामी जी, आचार्य सूर्य नारायण जी भट्ट एवं आचार्य ए हरिदास भट्ट जी को धर्म संस्कृति के संवर्धन एवं संरक्षण के लिए तथा समाज हित देश हित में अपना श्रेष्ठ योगदान देने के लिए मानद उपाधि से सम्मानित किया गया है। मैं उन सभी को हार्दिक बधाई देता हूं, शुभकामनाएं देता हूं, इनके उज्जवल भविष्य की कामना करता हूं और इन सब से प्रार्थना करता हूं कि जिस प्रकार के उत्कृष्ट सेवा कार्यों के कारण आपको सम्मानित किया गया है वो काम भविष्य में भी जीवन पर्यंत करते रहे ताकि लोगों को लाभ मिले। मैं उपाधि प्राप्त करने वाले छात्र छात्राओं को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं। उनसे भी आग्रह करता हूं कि आपने जो शिक्षा प्राप्त की है उस शिक्षा का प्रचार प्रसार आप करते रहें। जितना प्रचार प्रसार आप करेंगे शिक्षा आपको कंठस्थ होगी और आप विद्वान बनेंगे। शिक्षा कभी चोरी नहीं होती, उसको जितना बांटते उतना ही आपको कंठस्थ याद होता है और आपकी प्रतिष्ठा उसके कारण बढ़ती है। शिक्षा मानव जीवन की बेहतरी और पूर्णता के लिए होती है। यह विद्या सा विमुक्तये, अर्थात शिक्षा और ज्ञान वह है जो हमें मनुष्य जीवन को सफलता की ओर ले जाता है। संस्कृत भाषा भारत की आत्मा और अपार ज्ञान की वाणी है। अतीत में संस्कृत देश भर में शिक्षितों के बीच प्रवचन की भाषा थी और प्रत्येक महत्वपूर्ण विषय को संस्कृत में ही लिखा जाता था। सुधाकर जी ने हमारे प्राचीन ग्रंथों के बारे में बताया कि वो सभी संस्कृत में लिखे गए हैं और उनको पढ़ कर के ही शायद हिंदुस्तान ने दुनिया के देशों में विश्व गुरु का स्थान प्राप्त किया था। संस्कृत भारत की परंपरा को और ज्ञान को और भाषा और कई भाषाओं को जानने का अवसर प्रदान करती है। संस्कृत ने विश्व बंधुत्व और विश्व शांति का संदेश दिया है। वसुदेव कुटुंबकम अर्थात सारा ब्रह्मांड परिवार, कणवंतो विश्वमार्यन, हम सभी दुनिया को महान बनाएंगे, इस सिद्धांत की प्रेरणा देता है। सर्वे जना सुखिनो भवन्तु, सभी को खुश रहना चाहिए, सब सुखी रहे, इस प्रकार की प्रेरणा देती है। जननी जन्मभूमि स्वर्गादपि गरीयसी, माँ और मातृभूमि स्वर्ग से भी महान है, इस प्रकार की प्रेरणा, इस प्रकार की शिक्षा हमें संस्कृत से प्राप्त होती है। दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के मंदिर संसद भवन के मुख्य द्वार पर संस्कृत में अंकित उद्धरण हमें राष्ट्र की प्रभुता का स्मरण कराते हैं, जिसका मूर्त प्रतीक संसद है। मैं 3 बार एमएलए बना, 4 बार लोकसभा मेंबर बना, 2 बार राज्यसभा का सदस्य बना। हर समय मैंने संस्कृत में शपथ ली थी। ठीक से संस्कृत सीखने का, पढ़ने का मौका नहीं मिला, परंतु संस्कृत के प्रति मुझे मोह है, इसलिए मैंने संस्कृत में ओथ ली थी। नासा के प्रसिद्ध वैज्ञानिक रिक ब्रिम्स ने संस्कृत भाषा की महानता को स्पष्ट किया है। उन्होंने संस्कृत व्याकरण के उदाहरण देकर अपने दावों की पुष्टि की है। लोग सोचते हैं कि संस्कृत पढ़ने पर टेक्नोलॉजी में प्रगति नहीं होती है और वैज्ञानिक दृष्टिकोण को
अपना करके सफलता प्राप्त करने में कमी रहती है, परंतु इसरो ने इस बात को सिद्ध किया है कि संस्कृत पढ़ करके भी ये सब किया जा सकता है। इस भाषा की वैज्ञानिकता का अध्ययन करके ही अनुसंधान संस्था नासा ने संस्कृत को कंप्यूटर सॉफ्टवेयर के लिए सबसे उपयुक्त भाषा माना है। संस्कृत की 60,000 से अधिक पांडुलिपियाँ पर शोध के लिए नासा में अलग से एक डिपार्टमेंट बनाया गया है। अमेरिका, जर्मनी आदि अनेक देश संस्कृत के क्षेत्र में सतत उत्कृष्ट अनुसंधान कार्य कर रहे हैं। ये इस बात से हमको प्रेरित करते हैं कि संस्कृत में भी टेक्नोलॉजी और वैज्ञानिक कार्य किए जा सकते हैं। बोलचाल की भाषा में संस्कृत भारत के संविधान में 8वीं अनुसूची में शामिल है, जबकि उत्तराखंड राज्य में इसे दूसरी राज्य की भाषा का दर्जा दिया गया। वहाँ सरकारी कामकाज करने में हिंदी के अलावा संस्कृत भाषा को भी दूसरे दर्जे पर मान्यता मिली हुई है और वहाँ इस प्रकार की कार्यशैली से प्रशासन चलता है। मेरी जानकारी अनुसार कर्नाटक के मुत्तूर में संस्कृत बोलचाल की भाषा है। मुत्तूर से भी कोई संत यहाँ आए हैं ऐसा मुझे पता लगा था, है क्या? मैंने ये जब सुना तो मुझे लगा कि इस गांव में एक बार जाना चाहिए। मैं उनको विश्वास दिलाता हूं कि मैं कार्यक्रम बना करके एक बार मुत्तूर गांव में भी जाऊंगा। संस्कृत भाषा देश में और दुनिया के अनेक विश्वविद्यालयों में पढ़ाई जाती है। आज इस भाषा का ज्ञान रखने वालों के लिए संभावनाएं बेहद उज्जवल है। सांस्कृतिक विरासत की रक्षा करना हमारा सभी का दायित्व है। हमें अपने बच्चों को क्षेत्रीय भाषाओं के साथ साथ संस्कृत भाषा में अध्ययन के लिए प्रेरित करने की आवश्यकता है। देश, धर्म, संस्कृति को मजबूत करने के लिए, देश की एकता और सुरक्षा को मजबूती देने के लिए भी संस्कृत का उतना ही महत्व है जितना दूसरी क्षेत्रीय भाषाओं का है। मैं आप सभी को सुविख्यात सुभाषित उद्धरेत आत्मना आत्मान को याद दिलाना चाहता हूँ और उसके अनुसार कार्य करने के लिए अपील करता हूँ कि आप उनके द्वारा बताए हुए मार्ग पर चल कर के अपना जीवन सार्थक करेंगे और देश, धर्म, संस्कृति और समाज को मजबूती देने में सहभागी बनेंगे। जयतु संस्कृतम, जयतु भारतम। आप सबका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय कर्नाटक। हम सब की ओर से बहुत बहुत धन्यवाद सर आपको। इदानीं कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयस्य कुलपतिरूपेण 10-11 दीक्षान्तघटिकोत्सवस्य समाप्तिम् उद्घोषयितुं मान्यानां कुलाधिपतीनाम् अनुमतिं प्रार्थये। ओम अनुमतम्। अहं विश्वविद्यालयस्य अस्य 10-11 दीक्षान्तघटिकोत्सवः सुसम्पन्नः इति उद्घोषयामि। कर्नाटकराज्यस्य महामहिमशालिभ्यः राज्यपालेभ्यः मान्येभ्यः श्री तावरचंद गेहलोट महाभागेभ्यः कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयस्य पक्षतः हार्दं धन्यवादं समर्पयामि। कर्नाटक सर्वकारस्य उन्नत शिक्षण सचिवेभ्यः मान्येभ्यः श्री MC सुधाकर महाभागेभ्यः कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयस्य पक्षतः
हार्दं धन्यवादं समर्पयामि। एवं घटिकोत्सवे अस्मिन् दीक्षान्तभाषणेन सर्वान् प्रेरितवद्भ्यः राष्ट्रप्रशस्तिपुरस्कृतेभ्यः विद्वद्भ्यः श्री एच् वी नागराजराव् महाभागेभ्यः कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयस्य पक्षतः हार्दं कार्तज्ञं समर्पयामि। कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयस्य कुलपतिवर्यायै डाक्टर् एस् अहल्या महाभागायै हार्दं धन्यवादं समर्पयामि। कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयस्य परीक्षाङ्गकुलसचिवाय डाक्टर् रामकृष्ण भट्ट महोदयाय हार्दं धन्यवादं समर्पयामि। एवं विश्वविद्यालयस्य प्रशासनसमितेः प्रशिक्षणपरिषदश्च मान्येभ्यः सर्वेभ्यः सदस्येभ्यः कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयस्य पक्षतः हार्दं धन्यवादं समर्पयामि। एवं घटिकोत्सवे अस्मिन् सम्मानोपाधिं स्वीकृतवद्भ्यः पूर्वतनकुलपतिभ्यः पूर्वतनकुलसचिवेभ्यः संस्कृतसेवानिरतेभ्यः सर्वेभ्यः विश्वविद्यालयस्य संकाय प्रमुखेभ्यः वित्ताधिकारिभ्यः विभागाध्यक्षेभ्यः संयोजितविद्यालयानां प्राचार्येभ्यः अध्यापकेभ्यः पाठशाला शिक्षकेभ्यः छात्रेभ्यश्च धन्यवादं समर्पयामि। विश्वविद्यालयस्य सर्वेभ्यः अधिकारिभ्यः कर्मकरेभ्यः माध्यममित्रेभ्यः प्रत्यक्षं परोक्षं च उपकृतवद्भ्यः सर्वेभ्यः हार्दिकीं कृतज्ञतां निवेदयामि। कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालयस्य कुलसचिवेभ्यः प्रोफेसर् गिरीश् चन्द्र वर्येभ्यः हार्दं धन्यवादं समर्पयामि। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। शिवावः सन्तु पन्थानः। अधुना राष्ट्रगीतम्।
ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಾಗಬೇಕು. ಮಾನ್ಯ ಘನತೆವೆತ್ತ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಅತಿಥಿಗಳು ಹೋಗೋವರೆಗೂ ಸಹ ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರಬೇಕು.